एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। मात्र घटनेत उपमुख्यमंत्री हे पदच अस्तित्वात नाही। मग उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेता येते का? या सगळ्या गोष्टीचा नेमका गोंधळ काय? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। मुख्यमंत्री किंवा मंत्री या पदांचा घटनेत समावेश आहे, तरी उपमुख्यमंत्री म्हणून सरसकट शपथ घेतली जाते। मात्र उपमुख्यमंत्री या पदाचं काही अस्तित्व घटनेत नसल्याचं बोललं जातं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली घटनेत हे पदच अस्तित्वात नसल्याचं कळतं आहे। उपपंतप्रधान किंवा उपमुख्यमंत्री हे पदनाम असले तरी लेखी शपथपत्रावर मंत्री म्हणून स्वाक्षरी करतात आणि त्यांना केवळ मंत्र्यांचेच अधिकार असतात। हा तत्कालीन महान्यायवादी सोली सोराबजी यांचा युक्तिवाद आहे। सर्वोच्च न्यायालयानं हा युक्तिवाद मान्य केला होता। या वादावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याचं टाळलं आहे। फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। घटनेत उपमुख्यमंत्री हे पदच अस्तित्वात नाही। मुख्यमंत्री किंवा मंत्री या पदांचा घटनेत समावेश आहे, पण तरीही उपमुख्यमंत्री म्हणून सरसकट शपथ घेतली जाते। संविधानात अस्तित्व नसलेल्या या पदासाठी शपथ घेतली जात असल्याबद्दल कायदेशीर प्रश्न निर्माण झाला होता। सर्वोच्च न्यायालयात आणि विविध राज्यांच्या उच्च न्यायालयांमध्ये या वादावर उहापोह सुद्धा झाला होता। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तरी शपथ घेतल्यावर स्वाक्षरी ही मंत्री म्हणूनच केली असणार, कारण सर्वोच्च न्यायालयात स्वाक्षरी ही मंत्री म्हणून केली जाते, असा हा युक्तिवाद करण्यात आला होता। नेमका हा युक्तिवाद काय होता, कशा पद्धतीने झाला होता? तर व्हीपी सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार जे होतं, तर या सरकारमध्ये देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती। देवीलाल यांच्या शपथेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं, कारण घटनेत हे पदच अस्तित्वात नाही असा युक्तिवाद करण्यात आला होता। यावर सरकारच्या वतीनं तत्कालीन महान्यायवादी सोली सोराबजी यांनी युक्तिवाद करताना देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली असली लेखी शपथपत्रावर मंत्री म्हणून स्वाक्षरी केल्याचा दावा केला होता। पंतप्रधान व मुख्यमंत्री तसंच मंत्री हे पद आणि गोपनीयता अशा दोन शपथा घ्याव्या लागतात। पहिल्या भागात वर्णनात्मक शपथेत नाव पद अशी पदाची शपथ असते। दुसऱ्या भागामध्ये घटनेशी एकनिष्ठ शपथ घेतली जाते। पहिल्या वर्णनात्मक भागात एखादी चूक किंवा त्रुटी राहिली तरी सुद्धा शपथ चूक ठरत नाही, असाही दावा सोराबजी यांनी केला होता। देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली असली तरी त्यांना मंत्रिपदाचे सारे अधिकार असतील असंही स्पष्ट केलं होतं। सर्वोच्च न्यायालयानं सोराबजी यांचा दावा मान्य केला होता। देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेऊ नये अशी सूचना नियोजित पंतप्रधानांना सुद्धा त्या काळी दिली होती, असा गौप्यस्फोट नंतर तत्कालीन राष्ट्रपती व्यंकटरमण यांनी व्यक्त केला होता। यानंतर महाराष्ट्रात सुद्धा या सगळ्या गोष्टीवरती ऑब्जेक्शन म्हणा किंवा या मंत्रिपदाला उपमुख्यमंत्री पदाला आव्हान देण्यात आलं होतं। ते म्हणजे 1995 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ती 1995 मध्ये, आणि या शपथेस उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं। एवढंच नाही तर तमिळनाडूमध्ये सुद्धा असं उपमुख्यमंत्री पदाला एकदा आव्हान दिलं गेलं होतं। पनीरसेल्वम यांच्या उपमुख्यमंत्री पदाला हे तमिळनाडूमध्ये आव्हान देण्यात आलं होतं। मात्र आता एकनाथ शिंदे, अजित पवार या दोघांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। घटनेत उपमुख्यमंत्री हे पदच अस्तित्वात नाही। मुख्यमंत्री किंवा मंत्री या पदाचा घटनेत समावेश आहे, तरी उपमुख्यमंत्री म्हणून सरसकट शपथ घेतली जाते। मात्र ज्या स्वाक्षऱ्या केल्या त्या मंत्री म्हणूनच केल्या असणार, कारण की संविधानात उपमुख्यमंत्री पद हे अस्तित्वात नाही। मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला हरकत नाही आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।